मिरजेतील गाढवे चौक या ठिकाणी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा पुतळा बसवून गाढवे चौकाला आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक चौक असे नामकरण करावे अशी एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांनी इंग्रजांच्या विरोधात भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढता लढता आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यांचे नाव हे मिरजेत कुठेही नाही, यासाठी गाढवे चौक मिरची बाजार या ठिकाणी आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचा पुतळा बसवून गाढवे चौक या चौकाला आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक चौक असे नामकरण करावे असे निवेदन महापालिका आयुक्त यांना आज एमआयएम पक्षाच्या वतीने डॉ. महेशकुमार कांबळे यांनी दिले आहे। तर महापालिकेने 25 जानेवारीपर्यंत आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचा पुतळा आणि चौकास नामकरण केले नाही तर 26 जानेवारी रोजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करणार असा इशारा एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे। या भारत देशासाठी जे आद्य क्रांतीवीर म्हणून ओळखले जातात आणि ज्यांनी भारत देशाला स्वातंत्र्याची स्वप्न दाखवली आणि 14 वर्ष इंग्रजांच्या बरोबर जे लढले ते आद्य क्रांतीवीर क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईकांचा पुतळा हा मिरजेतील गाढवे चौक म्हणजेच मिरची बाजार या ठिकाणी तात्काळ बसवण्यात यावा। तसेच या गाढवे चौकाचं नाव बदलून नरवीर उमाजी नाईक चौक असं नामांतर करण्यात यावं अशा पद्धतीचं निवेदन या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय सुनील पवार साहेबांना आज आम्ही दिलेलं आहे आणि आम्ही त्यात प्रामुख्याने मागणी केलेली आहे की मिरज मतदारसंघातला असेल किंवा महापालिका क्षेत्रातला असेल आमचा रामोशी बेरड समाज याची मोठ्या प्रमाणात संख्या आहे, पण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात कुठंही नरवीर उमाजी नाईकांचं नाव कुठल्याही चौकाला आज अखेर दिलं गेलेलं नाही आहे। नरवीर उमाजी नाईकांचा कुठंही पुतळा उभा गेलेला नाही आहे। त्यामुळं ज्या क्रांतिकारकांनी नरवीर उमाजी नाईकांनी इंग्रजांच्या विरोधात लढा उभा करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीची जी प्रेरणा निर्माण केली त्यांना खरं अभिवादन कधी ठरणार आहे। तर आपण आज या सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आवाहन करतोय की 25 जानेवारी 2024 पर्यंत या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार साहेब आणि महापालिका प्रशासनाची तात्काळ बैठक घेऊन जर मिरजेतील गाढवे चौक या चौकाला नरवीर उमाजी नाईक असं या चौकाचं नामकरण केलं नाही आणि याच चौकामध्ये गाढवे चौकामध्ये जर नरवीर उमाजी नाईकांचा पुतळा जर बसवला नाही तर येणाऱ्या 25 तारखेपर्यंत आम्ही तुमची वाट बघणार। अन्यथा 26 जानेवारी रोजी आम्ही या पालकमंत्री सुरेश खाडेंच्या कार्यालयासमोर नरवीर उमाजी नाईकांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा देतो। जय भीम, जय भारत।